बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा। महारोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर विविध विकास कामांचं लोकार्पण। पोलिसांच्या इमारतीचं काम तुमच्याकडे देणार, पण गृह खातं देणार नाही, गृह खातं स्वतःकडेच ठेवेल। फडणवीसांची अजित पवारांवर मिश्किल टिप्पणी। विकासामध्ये आम्ही राजकारण कधीच आणत नाही। नमो महारोजगार मेळाव्यातून 25,000 तरुणांना रोजगार मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। नमो रोजगार मेळाव्यातून खरंच नोकऱ्या मिळणार की फक्त ट्रेनी म्हणून काम करण्याची संधी? सुप्रिया सुळेंचा सवाल। 43,000 तरुणांना रोजगार मिळेल, हा दावा तपासून पाहावा लागेल, सुळेंचं वक्तव्य। AI मध्ये राज्य सरकार पावलं टाकतंय ही समाधानाची बाब। रोजगार निर्मितीबाबत सरकारच्या सगळ्या प्रयत्नांना साथ देणार, शरद पवारांचं वक्तव्य। सुनेत्रा पवारांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या वडिलांची भेट घेतली। थोपटे कुटुंबीय आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीचं राजकीय चर्चांना उधाण। महाविकास आघाडीमध्ये 15 जागांवरून मतभेद कायम। काँग्रेस गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये असहमती। 33 जागांसंदर्भात वाटप पूर्ण, मात्र 15 जागांचा तिढा अजूनही कायम। महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला। शिवसेना 22 जागा लढवणार, अंबादास दानवेंची माहिती। तर 7 ते 9 तारखेपर्यंत उमेदवारांची घोषणा होणार असून वंचितही महाविकास आघाडीसोबत असल्याची दानवेंची माहिती। गेल्या 25 वर्षांपासून हिंगोलीची जागा शिवसेनेकडे आणि हिंगोलीची जागा शिवसेनाच लढेल, शिवसेना खासदार हेमंत पाटील यांचं वक्तव्य। तसंच अमित शहांनी शिवसेनेच्या खासदारांना शब्द दिलाय, हेमंत पाटील यांचा दावा। आमदारकीला पडलो नाही, उद्धव ठाकरेंनी गीतेंना आपल्याला पाडायला सांगितलं। रामदास कदम यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। तर खंजीर खुपसून भास्कर जाधव यांनी गद्दारी केली, रामदास कदम यांचा आरोप। शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। माझं ते माझं आणि तुझं ते पण माझंच, असं कधीही होत नसतं, रामदास कदम यांनी भाजपला सुनावलं। सगळ्या पक्षांना संपवून तुम्हाला एकट्याला निवडून यायचंय का? कदमांचा भाजपवर हल्लाबोल। सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून लोकांची 5 वर्षात कामं केली, ओमराजे निंबाळकर यांचं तानाजी सावंत यांना प्रत्युत्तर। बेरोजगारांचा खासदार केला, पण तोही फेल गेल्याची सावंत यांनी टीका केली होती। खासदारकीच्या दुसऱ्या टर्मसाठी आपण मैदानात, अमरावतीतल्या एका कार्यक्रमात नवनीत राणांचं वक्तव्य। आमदारकीच्या वर्षपूर्तीनिमित्त रवींद्र धंगेकरांची पुण्यामध्ये कृतज्ञता रॅली। दिवसभर मतदारसंघामध्ये धंगेकरांच्या भेटीगाठी। आपल्याला जनतेचा आशीर्वाद, त्यामुळे पक्षानं संधी दिल्यास लोकसभा लढवणार, धंगेकरांचं वक्तव्य। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांना दिलासा मिळण्याची शक्यता। मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडून विशेष न्यायालयामध्ये सी समरी रिपोर्ट सादर। प्रकरणाचा तपास बंद करण्याची विनंती। 15 मार्चला पुढची सुनावणी। 16 मार्चला राहुल गांधींची ठाण्यात सभा। भारत न्याय यात्रा ठाणे मुलुंड मार्गे चैत्यभूमीकडे जाणार। ठाण्यामध्ये काँग्रेसकडून पूर्वतयारी करण्यासाठी बैठकीचं आयोजन। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रेच्या पूर्वतयारीला सुरुवात। भिवंडीच्या सोनाळे येथील क्रिकेट ग्राउंडची बाळासाहेब थोरात यांच्याकडून पाहणी। अभिषेक घोसाळकर प्रकरणात अमरेंद्र मिश्राची हालचाल संशयास्पद, त्यामुळे अमरेंद्र मिश्राला जामीन नाकारून चौकशीचे आदेश द्या, तेजस्विनी घोसाळकर यांच्या वकिलांचा युक्तिवाद। निलंबनाच्या कारवाईविरोधात नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांची नागपूर खंडपीठात याचिका। राज्यपाल बैस यांच्याकडून निलंबनाची कारवाई, राज्य सरकारकडूनही कॅव्हेट दाखल। नांदेडमध्ये 10वी 12वीच्या परीक्षार्थींना कॉपी पुरवणाऱ्या झेरॉक्स सेंटर चालकावर गुन्हा दाखल। भरारी पथकातील तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या पथकाची कारवाई। पुण्यामध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्या भागांचं मॅपिंग करा आणि तोडफोड करणाऱ्या आरोपींवर कारवाई करा, पोलीस आयुक्तांचे आदेश। तसंच ड्रग्ज तस्करांवरही कारवाई करण्याचे पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश। एकीकडे दिवसा कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन पडत असताना सांगली शहरावर आज दाट धुक्याची चादर। बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये एसीबीची मोठी कारवाई। सहाय्यक निबंधकाच्या घरी झाडाझडतीत 1,35 लाख रुपये आढळले। काल 5,000ची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या ताज हॉटेल रस्त्यावरच्या समर्थ ज्वेलर्स चोरट्यांनी फोडलं। सिडको पोलीस घटनास्थळी, डॉग स्टॉक पाहणीकडून पाहणी। मुंबईच्या साकीनाका जरीमरी बस स्टॉपजवळ 2 गाड्यांना आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। बदलापूरमध्ये उभ्या असलेल्या एका ट्रेनच्या डब्यानं पेट घेतला। गाडी रिकामी असल्यानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र डबा पूर्णतः जळून खाक।
पंढरपूरमध्ये दुचाकी चोरणाऱ्यांची टोळी गजाआड, 12,70,000 रुपये किमतीच्या तब्बल 26 दुचाकी हस्तगत. नागपूरमध्ये चीज आणि पनीर सदृश्य पदार्थ अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त. मध्य प्रदेशातून नागपूरमध्ये आलेल्या बसमधून 92,000 रुपये किमतीचे चीज सदृश पदार्थ जप्त. राज्यामध्ये 17,000 जागांवरती पोलीस भरती, देवेंद्र फडणवीसांची घोषणा. 10% मराठा आरक्षणासह पोलीस भरती होणार असल्याची माहिती. राज्यभरातील 60 कारागृहांपैकी 8 कारागृह हाऊसफुल. मुंबई ठाण्यातील कारागृहात सर्वाधिक कैदी. मुंबईच्या कारागृहात क्षमतेपेक्षा तिप्पट ते ठाण्याच्या कारागृहात चौपट कैदी. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील 299 परीक्षांच्या तारखा जाहीर. 2 लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि विद्याशाखेच्या परीक्षांचा तारखा लवकरच जाहीर होणार. मुंबई पालिकेकडून आज मस्जिद परिसरामध्ये डीप क्लिनिंग. आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची उपस्थिती. पालिका कर्मचाऱ्यांसोबत लहान मुलांचा देखील स्वच्छता अभियानात सहभाग. पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं 6 मार्चला उद्घाटन. रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार. रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावर, हार्बरवर मानखुर्द ते नेरूळ दरम्यान आणि पश्चिम मार्गावर सांताक्रूज ते माहीम दरम्यान मेगाब्लॉक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.